कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कशाला आणलंस मला इथं? शांत राहा जरा. आपण काही इथं कार्यक्रमाला नाही आलो, तर त्या सूर्याचा करेक्ट कार्यक्रम करायला आलोय. पण तू करणार आहेस काय ते तरी सांग. त्या सूर्याला आज ग्रहण लागणार आहे, त्याला जिवंत जाणार आहे मी. अरे पण सगळ्यांपुढं कुणाला कळलं तर? नाही कळणार. आपली पोरं मी स्टोर रूम मध्ये पाठवलीत. इथं तेलाचे डबे, रॉकेटचे डबे व्यवस्थित क्लिक करून ठेवलेत. एकदा का सूर्य आत गेला की आपली पोरं बाहेरून कडी लावून घेतील. मग एक रॉकेटची धार बाहेरून सोडली जाईल. तिथं आपला एक माणूस असेल तो फक्त कुलूप लावायचं काम करेल. आणि मग आड थोड खुडूम त्या आगीत सूर्या चढून राख होईल. मालक, सगळी तयार झाली आहे. बाय फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची, तर कुणाला बी डाऊट आला आणि ह्या प्रकरणात तुम्ही घावलात तर आमचं नाव कुठे बी येता कामा नये. त्याची तुम्ही काळजीच करू नका. चल जा. तर काय पण करून त्या सूर्याला त्या स्टोर रूम मध्ये पाठवायची व्यवस्था केली पाहिजे. आणि एकदा का ते आत गेला की मग धाड धूळ धडूम. या या बस. तयारी तर बरी झाली समधी. पण देवळात रांगोळी नाही काढलेली. तू जा, पट्ट दिवशी रांगोळी काढायची. आणि साधी नव 25 ठिपक्यांची रांगोळी, कळलं? तुझा काहीतरी सांगितलंय तुला. काढ लवकर रांगोळी. हो चिरंजीव, तिला विचार तर करू द्या, रांगोळी काय काढायची, कशी काढायची त्याचा. आणि एकदा का तिचा विचार पक्का झाला की नाही, मग बघा आमची तुळजा कशी रांगोळी काढते ते. झाला का विचार पक्का? हा हॅलो, कुठे आहे तू? मी गावात 10-15 मिनिटात पोहोचतोय यार. पण ते मंदिर कुठे मला काहीच माहित नाही. गावात आल्यावर कोणाला बी विचार की देवीचे मंदिर कुठे आहे, कोणी बी सांगल. त्यापेक्षा एक काम करतो का, मला लोकेशन पाठव ना. आता ते कसं पाठवायचं? माझ्याकडे जुना ते बटनाचा मोबाईल आहे ना. तू एक काम कर, तू गावात ये. नाही सापडलं ना तर मी येतो तुला घ्यायला. बरं ठीक आहे, आलोच. हा तुम्ही बाहेर काय करताय? आता हे बी तुला विचारून ठरवायचं का आम्ही? आत थांबायचं का बाहेर? हा सूर्या, काय रे, काय झालं? विचारा का असा आमदार केला पडलेल्या उमेदवारागत झालाय? नाराज दिसतोयस म्हणून विचारलं बरं का. हे लगीन होते म्हणून वाईट वाटतंय काय तुला? तुळजाचं माझ्याशी लगीन होते हे बघून खुश तर आहेस ना बाबा तू? खोटं नाही बोलायचं. हा, माझा काय संबंध या सगळ्याशी? असं कसं? लहानपणापासून तुम्ही दोघं ओळखता ना? लय क्लोज असाल तुम्ही दोघं. हा म्हणजे तसं लय नाही, पण चांगली दोस्ती आहे आमची. तुळजासारखी हुशार पोरगी हक्की गावात नाही सापडणार. मी जरा आतमध्ये जातो, काय लागलं बिलं तर मला थांबायला पाहिजे तिथं. हा, जा जा.
आज जाऊन मन भरून तुळजाला बघून घे हं? कारण उद्यापासून तू या जगात नसणार. तिला बघायला, तिच्याशी बोलायला, तिचा हात पकडायला. हा आता हे सगळं मी करणार. वय या. बरी काढली रांगोळी. जमल हळूहळू. लगीन होऊन आमच्या घरात आलीस ना की समजा शिकवीन तुला. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या हाकला ओ देऊन काम करायला यायचं. कळलं? आरतीची वेळ झाली, सर्वांनी या. या या. चला चला चला. तुळजा, अरे सूर्या, सगळी चोखसोय झाली पाहुण्यांची. सतरंच्या वगैरे सगळं टाकून झालं. अरे हे काय सांगायला हवं का? तू कुठलं बी काम चोख करतो म्हणतो आम्ही तुला बोलवतो. अरे आमचा जीव आहे तुझ्यावर. सगळीकडे नीट लक्ष दे. वय आलो आलो. सूर्य दादा, सगळी कामं झालेत, न्यू काम आहे. सूर्य दादा एक मिनिट. ए काजू, एवढी काय काय जेवून जाऊया की? हे मला नाही भूक. तर काजू खाऊन पोट बाटलं तुझं. ए सूर्य दादा, ह्याला सांगा माझं खायला काढत जाऊ नको. आधीच काजू खांबे उंची वाढाना झाली माझी. हा चोरून काजू खातो ना म्हणून हाईट वाढा नाही. दादा ह्याला सांगा माझं खायला काढत नाही. दादा ह्याला सांग माझं खाणं काढत ग बस, दादा, ग बस. काय चाललंय तुमचे? जा, काय काम राहिले ते बघा. जाऊ जा. मी आलो जरा. तुझ्याकडे काम आहे माझं. तुळजा, अगं जोडीनं दिवा लावला पाहिजेस. तुझं लग्न व्यवस्थित पार पडावं म्हणून नवस केलं होतंस ना तू. तू आणि तुझा होणारा नवरा दोघं मिळून दिवा लावा. तो दिवा देवापुढे ठेवा. मग बघ तुमचं लग्न कसं व्यवस्थित पार पडतंय. मला नाही लावायचं त्याच्यासोबत दिवा. मला नकोय तो नवरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.